आयसीसी टी20 विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये केवळ 15 धावा देत 4 बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरलेला आहे. तर 5 सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करत 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसन मालिकावीर ठरलाय. दरम्यान सॅमसन टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलेला आहे. त्यानं वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युएल्सचा 85 धावांचा विक्रम हा मागे टाकलेला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर देखील भारतीय संघाच्या विजयानंतर लोकांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. सामना पाहण्याची इच्छा असतानाही तिकीट न मिळालेले, त्याबरोबरच तिकीट महाग असल्यामुळे प्रत्यक्ष स्टेडियमवरती जाऊन सामना न पाहता आलेल्यांना स्टेडियम बाहेर मात्र भारताच्या विजयानंतर त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रायगडमध्ये मनसैनिकांनी भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत अंतिम सामना पाहण्याचा आनंद लुटला. भारताच्या विजयानंतर हाती तिरंगा घेत विजयाचं सेलिब्रेशन करताना शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे हे पाहायला मिळाले. मनसैनिकांकडून सामना पाहण्यासाठी खास स्क्रीनचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या शिवाजी पार्कवरती भारताच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन झालंय. एक तरुण ट्रकच्या बोनेटवरती चढून भारताचा तिरंगा ध्वज फडकवताना पाहायला मिळालाय. तर मोठ्या प्रमाणावरती क्रिकेटप्रेमींनी शिवाजी पार्क मैदानावरती एकत्र येत भारताच्या विजयाचा एकच जल्लोष केलाय. अनेक शहरांमध्ये चौकामध्ये टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन होत असतानाच मुंबई विमानतळावरती देखील जल्लोष पाहायला मिळाला. कालच्या अंतिम सामन्यासाठी मुंबई विमानतळावरती विशेष स्क्रीनिंग करण्यात आलेलं होतं. दरम्यान भारताच्या विजयानंतर क्रीडाप्रेमींची एकच जल्लोष हा केल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विमानतळ परिसरामध्ये महिलांसह क्रीडाप्रेमी बेभान होऊन नाचताना देखील पाहायला मिळाले. नागपूरच्या लक्ष्मीभवन चौकामध्ये क्रीडाप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. नागपूरच्या कानाकोपऱ्यामधून आलेले तरुण यावेळी फटाक्यांची आतषबाजी करताना, हाती तिरंगा झेंडा फडकवताना, त्याबरोबरच बेभान होऊन नाचत असताना भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. पुण्यातील गुडलक चौकामध्ये एकत्र येत तरुणांनी टीम इंडियाच्या विश्वचषकातील विजयाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी या जल्लोषामध्ये अनोख्या पाट्या आणि बॅनरवरती हटके मजकुरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकर तरुणांनी झळकावलेल्या पोस्टरनं लक्ष वेधलेलं आहे. फायनल स्टेडियमची पनवती हटली अशा आशयाचं पोस्टर एका तरुणानं हातामध्ये घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारताच्या विजयाचं तरुणांनी फटाके फोडत सेलिब्रेशन केलं. यावेळी तिरंगा आणि भगवे झेंडे फडकवत तरुणांनी भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं. तिकडे बीडच्या परळीमध्ये देखील टी20 विश्वचषकातील भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरामध्ये नागरिकांनी फटाके फोडून भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या. भंडारामध्ये भारत न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या. यावेळी एकाच वेळी शेकडोच्या संख्येनं मोठ्या स्क्रीनवरती मॅच पाहणारी तरुणाई विजयानंतर एकच जल्लोष करताना पाहायला मिळाली. तिकडे रायगडच्या महाडमध्येही क्रीडाप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रीडाप्रेमींनी एकत्र येत तिरंगा आणि भगवे झेंडे फडकवत टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा केलाय. चंदीगडमध्ये देखील भारतीय संघाच्या विजयानंतर नागरिकांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. अमृतसरमध्येही तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन केलंय.
भारतीय संघाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सपोस्ट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलंय. मोदींनी एक्सपोस्ट मधून भारतीय संघाचं अभिनंदन केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सपोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. हा उल्लेखनीय विजय कौशल्य, दृढनिश्चय आणि टीमवर्क दर्शवतो. या विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आणि T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अभिनंदन केलंय. सलग 2 विश्वचषकांवरती भारताचं नाव कोरणं ही भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट असल्याचं फडणवीसांनी त्यांच्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. तर हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन असून यंदा किल्ले रायगडच्या पायथ्याशी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. 20व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंसह मनसेचे नेते किल्ले रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. शिवरायांना अभिवादन करून वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमस्थळी ते जातील. त्याबरोबरच मनसेतर्फे आज महाराष्ट्रावर सभासद नोंदणी देखील सुरू होणार आहे. याबाबत राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून सर्वांना सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन केलंय. त्याबरोबरच ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्या नवनिर्माणाच्या ध्येयासोबत जोडून घ्यायचंय. तुमच्या सकट जे जे नव्यानं आपल्यासोबत जोडले जाणार आहेत ते आपले सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत असं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. दरम्यान वर्धापन दिनासाठी राज ठाकरे महाडमध्ये दाखल झालेले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवार सातत्यानं शंका उपस्थित करत असून सरकारला अनेक सवाल केलेत. आता याच प्रकरणी अजित पवारांचे धाकटे पुत्रही मैदानात उतरलेत. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भामध्ये जय पवार आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र काही कारणास्तव आज आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद ही पुढे ढकलण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांसह जय पवार यांनी VSR विमान कंपनीवरती अनेक आरोप केले. तर जय पवार यांनी VK सिंग यांच्या मुलगा रोहित सिंगचा विमानामध्ये पायलटच्या सेटवरती झोपलेला व्हिडिओ हा पोस्ट करत VSR कंपनीला धारेवरती धरलेलं होतं. आणि त्याच अनुषंगानं जय पवार पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करणार का याकडे लक्ष लागलेलं होतं. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून 3रा आठवडा सुरू होणार आहे. अर्थसंकल्पावरती आजपासून चर्चा सुरू होणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती आणि झालेल्या घोषणा या संदर्भामध्ये आज विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत. तर महिला दिनाच्या निमित्तानं विधानसभेमध्ये अध्यक्ष प्रस्ताव आणणार आहेत. त्यावरती देखील चर्चा केली जाईल आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या 293व्या प्रस्तावावरती ही चर्चा होईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 2रा टप्पा आजपासून सुरू होत असून आज पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपनं आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केलाय. काँग्रेससह विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावरती 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीयेत. नियमानुसार सभापतींना पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव लोकसभेमध्ये साधारण बहुमतानं पारित केला जातो. विद्यमान लोकसभेमध्ये एनडीएला सुमारे 290हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे बिर्ला यांच्या विरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणं कठीण आहे. बिर्ला यांच्यावरती काँग्रेससह विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केलेत. सभागृहाचं कामकाज सुरू असताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा संशय या पक्षांचा आरोप आहे. और एक ऐसे स्पीकर महोदय हैं जो सांसदों का सर्वाधिक सम्मान करने का स्वभाव रखते हैं और कभी-कभी कुछ बड़े घरानों के अहंकारी उत्पाती अगर कोई छात्र आ भी जाते हैं वो अपना हुड़दंग करने की आदत तो छोड़ते नहीं है, तो भी वो सदन के मुखिया की तरह सबको संभालते हैं.
किसी को भी अपमानित नहीं करते। ऐसा है कि स्पीकर हमेशा अलिप्त रहना चाहिए, उसने किसकी बाजू लेना बिल्कुल गलत है। और बिरला जी तो हमेशा जो बीजेपी को चाहिए वही करते रहे हैं, इसलिए ये रेजोल्यूशन लाया गया है। मेरे ख्याल से इसमें नीतीश कुमार के जो लोग हैं या नायडू साहब के जो लोग हैं वो अगर अलिप्त रहेंगे तो ये रेजोल्यूशन पास हो जाएगा। आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत आज लोकसभेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर निवेदन देणार आहेत। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि त्याचवेळी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास जयशंकर पश्चिम आशियातील स्थितीबाबत माहिती देणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी समाजाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठ फिरवली, तर यावरून भाजपनं ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसला धारेवरती धरले। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान झालेला असून तृणमूल काँग्रेसला आदिवासी समाज आणि देश कधीही माफ करणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला। टीएमसी सरकार ने देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है। टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के ये अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया। ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है। पश्चिम बंगाल की प्रबुद्ध जनता टीएमसी को देश के महामना राष्ट्रपति के अपमान के लिए कभी भी माफ नहीं करेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।